तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. जात-पात विसरू, हिंदू सारे एक हो. त्र्यंबकेश्वरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मेळावा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरच्या पावनभूमीत काल भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. जात-पात विसरू, हिंदू सारे एक हो आणि भारत मातेला विश्वगुरू बनवू हा उदात्त विचार घेऊन सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी 5 एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर नगरीत भव्य विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. गेल्या आठवडाभरापासून या संमेलनाची जय्यत तयारी सुरू होती. संमेलनाच्या पूर्वसंध्येला जनजागृतीसाठी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी शहरातून ई-बाईक रॅली काढण्यात आली होती, ज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रविवारी सायंकाळी 5 वाजता कुशावर्त तीर्थापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेचे स्वरूप डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. सर्वात पुढे टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग गात आणि लयबद्ध नृत्य करणारे असंख्य बालवारकरी, त्यांच्या मागे भगव्या साड्या परिधान केलेल्या शेकडो महिला भगिनी, पारंपरिक पोशाख आणि डोक्यावर भगवी टोपी घातलेले शेकडो पुरुष आणि या मिरवणुकीच्या शेवटी एका ट्रॅक्टरवर प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा विराजमान होती. तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट लेन, मंदिर चौक, लक्ष्मीनारायण चौक आणि मेन रोड मार्गे ही मिरवणूक पुन्हा कुशावर्त चौकात आली, जिथे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावर श्री गोदावरी महिला भजनी मंडळ आणि श्री त्र्यंबकेश्वर भक्ती मंडळाच्या भजनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर महर्षी वाल्मिकी ऋषींचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेजसूर्य धनंजय देसाई, भागवताचार्य अतुल तरटे, रामदासी कीर्तनकार ॲडव्होकेट रेणू रामदासी कुलकर्णी आणि आयोजन समिती अध्यक्ष दीपक लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजकांतर्फे भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य अतुल तरटे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास मांडला आणि हिंदू संघटित होण्याचे महत्त्व सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा परिचय करून दिला. ॲडव्होकेट रेणू रामदासी कुलकर्णी यांनी संस्कारांच्या अभावामुळे होणाऱ्या लव्ह जिहाद सारख्या घटनांवर चिंता व्यक्त केली आणि घराघरातून मुलांना सुसंस्कृत करण्याचे आवाहन केले. हिंदू तेजसूर्य धनंजय देसाई यांनी आपल्या प्रखर शैलीत देशविरोधी कृत्ये करणाऱ्यांचा समाचार घेतला आणि भविष्यातील हिंदू विरोधी लढ्यासाठी सक्षम होण्याचे आवाहन केले. श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी आगामी कुंभमेळ्यात इतर धर्मियांची दुकाने खपवून घेणार नाही असा इशारा दिला. तसेच स्वगृही परतणाऱ्यांचे स्वागत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण भुताडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद उगले यांनी मानले. या विराट संमेलनासाठी सकल हिंदू समाजातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरीत एक नवे चैतन्य संचारले आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.